Good morning, dear friends. So, we are learning the lesson 1.8 Voyaging Towards Excellence. And into the last lecture, we had discussed some icebreakers from page number 77. There were two tables, one wave and one table was there. We had solved both of them. Okay. Then we saw or discussed the lifestyle of Achyut Godbole, introductory part of it, then introductory part of the lesson, and the first two paragraphs were discussed by us. Into the first two paragraphs, we have seen that how the writer has told us how his childhood was fulfilled with richness. Okay, he said that different kinds of well-known poets like Vinda Karandikar, Mangesh Padgaonkar and Vasant Bapat used to visit his home, and they were discussing the literature written by the Mangesh Padgaonkar, Mardekar, Keshav Sut, Shakespeare, Charles Dickens and Thomas Hardy, etc. That's and he liked to listen their discussions till midnight. And he said that he had immensely impressed by their discussions. Also, he said that Bhimsen Joshi, Pandit Jasraj and Kumar Gandharv visited his home and had discussions on the Indian classical music, and he also developed because of this he also developed his interest into the music. Here where we then he also said that the science and technology are inferior to the art because arts can give meaning to our existence according to him. Here where we now see on the page number 79 the next paragraph, that is the second paragraph. This is not to say that I did not like science or mathematics. त्यानं पाठीमागच्या तासिकेला आपण पाहिलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनामध्ये तितकं महत्त्वाचं नाही जितकं कला शाखा काय आहेत महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं अस्तित्व काय होतं अधोरेखित होतं, त्याचं महत्त्व पडतं असं त्यानं सांगितलं होतं, आपण ते पाहिलं होतं. आता तो काय म्हणतो बघा, दिस इज नॉट टू से, मला असं म्हणायचं नाही की दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स, मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स आवडत नाही याचा असा अर्थ होत नाही असं तो म्हणतोय. इनफॅक्ट वस्तुस्थिती अशी आहे, आय लव्ह दिस सब्जेक्ट, मला खरं तर गणित विषय काय होतो खूप आवडतो असं लेखक म्हणतोय. However, I did not study them only for scoring maximum marks in the examinations. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा मुलांनो, एक्सलन्स काय असतो तुम्हाला मी एक छोटासा किस्सा सांगतो. 3 इडियट्स चित्रपटामध्ये एक दृश्य आहे आणि ते दृश्य असं सांगतं की आमिर खान आहे त्या ठिकाणी आणि आमिर खान त्याच्या मित्रांना प्रश्न विचारतो की तुम्हाला काय पाहिजे, नक्की ज्ञान पाहिजे का मार्क्स पाहिजे. तुम्ही जर मार्कांच्या पाठीमागे धावला तर तुम्हाला ज्ञान भेटणार नाही. मग त्यासाठी तो एक वाक्य सांगतो त्या ठिकाणी, तुम्ही यशाच्या पाठीमागे धावू नका, तुम्ही सक्सेसच्या पाठीमागे धावा, यश आपोआप तुमच्या पाठीमागे येईल, असं त्याचं काय आहे मत आहे. म्हणजे एक्सलन्स जे आहे ते एकदा जर प्राप्त केलं तुम्ही तर तुम्हाला यश खात्रीशीर मिळणार आहे. लक्षात घ्या, यश मिळालं म्हणून तुम्हाला एक्सलन्स भेटेल असं नाही. तुम्ही चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर झाला पण त्यातलं ज्ञानच नाही, का उपयोगाचं आहे त्याचं. पण तुम्हाला जर चांगलं ज्ञान मिळालं तर तुम्हाला कुठेही जॉब मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही काय आयुष्यात प्राप्त केलं पाहिजे, एक्सलन्स. मग तोच या वाक्यामध्ये तो स्पष्ट करतोय, आय डिड नॉट स्टडी मॅथमॅटिक्स ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स, मी फक्त जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मॅथमॅटिक्सचा किंवा गणिताचा अभ्यास करत नव्हतो इन द एक्झामिनेशन. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स, मी या विषयांचा अभ्यास कशासाठी करायचो, ऑर एनी सब्जेक्ट किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यास कशासाठी करायचो, फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहिरंट ब्युटी, त्या विषयामध्ये असणारी जे अंतर्भूत सौंदर्य होतं ते शिकण्यासाठी मी काय करायचो, त्या विषयाचा अभ्यास करायचो. मग ते गणित असेल, विज्ञान असेल किंवा इतर कोणतेही विषय असतील, या विषयांचा अभ्यास मी कशासाठी करायचो, त्या विषयातला मूळचा स्वाभाविक सौंदर्य शिकण्यासाठी. प्रत्येक विषय सुंदर असतो, इंग्रजी सुंदर असतो, गणित सुंदर असतो, विज्ञान सुंदर असतो, प्रत्येक विषय सुंदर असतो, पण त्या विषयातली सुंदरता आपल्याला समजली पाहिजे या हेतून तो फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो विषय शिकत नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची काय होती, लालसा होती, जिज्ञासा होती. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल, त्याला न्यूटनचा लॉ ऑफ मोशन जो आहे तो सुंदर वाटतो, गतीचा नियम न्यूटनचा तो त्याला सुंदर वाटतो. अँड पायथागोरस थेरम
एलिगंट. आणि पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा त्याला कसा वाटतोय, सुसंस्कृत वाटतोय, अतिशय छान वाटतोय त्याला. I loved solving problems of physics and mathematics of 9th standard when I was in the 7th. तो ज्यावेळेस 7वीत होता त्यावेळेस त्याला 9वीचे फिजिक्स आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवायला आवडायचे. का बरं? कारण त्याला त्या विषयामध्ये आवड निर्माण झाली होती. त्याला फक्त ते मार्कासाठी सोडवायचे नव्हते, तर त्याला ते त्या विषयातली सौंदर्य जाणून घ्यायचं होतं, म्हणून तो ते गणित सोडवत होता. आणि त्यामुळं तो 9वीचे आणि 10वीचे काय करायचा, फिजिक्स आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवायचा. नॉट टू शो ऑफ, फक्त दाखवण्यासाठी नाही, बट जस्ट बिकॉज. तर तो का सोडवायचा, आय यूज टू गेट इन्वॉल्ड इन सॉल्विंग देम. ते सोडवत असताना तू गुंतून जायचा, तू स्वतःला त्यातून आनंद मिळायचा, म्हणून ते सोडवायचा. ऑब्वियसली दिस प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम. निश्चितच हे प्रॉब्लेम्स त्याच्या करिक्युलमचा पार्ट नसायचे, त्याच्या अभ्यासक्रमात नसायचे. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. पण ते शिकवत असताना किंवा ते सोडवत असताना त्याला काय मिळायचा, आनंद मिळायचा. द ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन्स. मग मार्कांच्या पलीकडे पाहण्याचा किंवा एक्झामिनेशनच्या पलीकडे जाऊन ही गणित सोडवण्याचा जो दृष्टिकोन त्याच्यामध्ये विकसित झाला होता. अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम. कुठलाही एखादा न सुटणारा प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये ज्या त्याला आनंद वाटायचा किंवा त्याच्यामध्ये जो दृष्टिकोन निर्माण झाला होता किंवा त्यातून जो आनंद मिळायचा, हेल्प मी टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. आणि याच्यामुळं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड त्यामध्ये निर्माण झाला. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर सुटत नसेल तर तो जिद्दीनं सोडवायचा. त्याचे तो नक्की काय आहे, त्यात कोणत्या स्टेप्स आहेत, कशा पद्धतीने आपण तो सोडवला पाहिजे मॅथ्सचा प्रॉब्लेम, याच्याबद्दल त्या मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हायची. तो त्याचा स्टडी करायचा डीपमध्ये जाऊन, स्वतः अभ्यास करायचा आणि मग तो काय करायचा, सोडवून घ्यायचा. केम हँडी वेन. आणि याचा उपयोग त्याला कधी झाला, वेन आय अपियर फॉर माय IIT एंट्रन्स. ज्यावेळेस तो IITच्या एंट्रन्सला बसला त्यावेळेस त्याचा उपयोग झाला. बिकॉज कारण दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. कारण ही एक्झाम जी असते ती संपूर्णतः तुमच्या प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीवरती डिपेंड असते. म्हणजे तुम्हाला कमी वेळात कसा एखादा प्रॉब्लेम पटकन सोडवता येतो हे त्या एक्झामच्या माध्यमातून तपासलं जातं. अँड टू थिंक नॉट ओनली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला फक्त किती जलदगतीनं सोडवता येतात किंवा किती जलदगतीनं ते समजतात हे काय करतात त्या परीक्षेच्या माध्यमातून तपासलं जातं. आय स्कोर्ड 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन्स. आजपर्यंतच्या सगळ्या परीक्षेमध्ये तो म्हणतो की मी काय केलं आहे, मॅथमॅटिक्समध्ये मला 100% म्हणजे पैकीच्या पैकी गुण भेटलेले आहेत. दॅट आय अपियर फॉर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT. अगदी फर्स्ट स्टँडर्डपासून त्याच्या IIT पर्यंत त्याला किती गुण भेटलेले आहेत, प्रत्येक वेळेस मॅथ्समध्ये 100 गुण भेटलेले आहेत, आउट ऑफ गुण भेटलेले आहेत. बेअरिंग ओनली अ फ्यू टाइम्स. मग याच्यात 1-2 वेळाचा काय असेल, अपवाद असेल. आय स्टूड 6th इन द SSC बोर्ड. 10वीला त्याचा 16वा नंबर आला होता बोर्डामध्ये. ॲट दॅट टाइम दिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र. त्यावेळेस ही परीक्षा किंवा त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय असायचं, या परीक्षेचं बोर्ड असायचं, इन्क्लुडिंग नागपूर. अगदी नागपूरच्या बोर्डाचा वगैरे सुद्धा काय होता, त्यामध्ये समावेश होता. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स. आणि त्यानंतर त्याला युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या विषयामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. पुट टुगेदर त्याचा सगळ्या विषयामध्ये काय आला होता, प्रथम क्रमांक आलेला होता. दोज डेज यू कुड गेट अन ॲडमिशन इन टू IIT विदाउट द एंट्रन्स टेस्ट. त्या काळी तुम्हाला IITच्या एंट्रन्स टेस्ट न देता सुद्धा काय करायचं व्हायचं, IITला तुम्हाला प्रवेश मिळू शकत होता. कधी, इफ यू हॅड सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी. परंतु जर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँक भेटला असेल तर. म्हणजे त्या काळी अशी एक नियम होता की युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला फर्स्ट रँक भेटला असेल तर तुम्हाला IITला एंट्रन्स देण्याची गरज नव्हती, तुम्हाला डायरेक्ट काय होत होता, प्रवेश भेटत होता. देअरफॉर आय डिड नॉट हॅव टू अपियर फॉर द एंट्रन्स टेस्ट टू गेट द ॲडमिशन इन टू IIT. त्यामुळं त्याला आय डिड नॉट हॅव टू अपियर फॉर द एंट्रन्स टेस्ट टू गेट द ॲडमिशन इन टू द IIT. त्यामुळे त्याला IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी एंट्रन्स टेस्ट देण्याची काय नव्हती, गरज नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. पण सोलापूरमध्ये त्याला हे कोणीही सांगितलं नाही. इट मीन्स दॅट ही बिलॉंग टू द सोलापूर सिटी. तो कुठल्या शहरातला होता, सोलापूर या शहरातला होता. फॉर आय डाऊट. आणि त्याला असा संशय आहे की इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल.
सोलापूरमध्ये अख्ख्या संपूर्ण शहरामध्ये सुद्धा त्या काळामध्ये याची कुणाला सुतराम सुद्धा कल्पना असेल असं त्याला वाटत नाही. म्हणजे या नियमाबद्दल सोलापूरमध्ये सुद्धा त्या काळात कुणाला माहीत होतं असं त्याला वाटत नाही, की जर विद्यापीठात प्रथम क्रमांक आला तर IITला डायरेक्ट प्रवेश मिळतो याच्याबद्दल कुणालाही त्या ठिकाणी त्या सोलापूर शहरामध्ये सुद्धा माहिती नव्हती. देअरफॉर आय अपियर्ड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि मग म्हणून त्याला कुणीही सांगितलं नाही, कुणालाही माहिती नव्हती, त्याला पण माहिती नव्हता तो नियम. म्हणून तो IITच्या एंट्रन्स एक्झामिनेशन बसला अँड सेक्युर्ड अ व्हेरी गुड रँक इन द सेम. आणि त्या परीक्षेमध्ये त्याला चांगली रँक सुद्धा काय झाली होती, भेटलेली होती. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. IITमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर तो अतिशय आनंदी होता, खुश होता. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. पण त्याचा आनंद जो होता तो अगदी कमी कालावधीचा होता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरेड. सोलापूर शहरामध्ये त्यानं 3 स्टोरेजपेक्षा म्हणजे 3 मजल्यापेक्षा जास्त मोठ्या उंच इमारती त्यानं कधीही पाहिलेल्या नव्हत्या. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्कायक्रेपर्स. स्कायक्रेपर्स म्हणजे काय, टोलेजंग इमारती. आपल्या मराठीकडं ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की मुंबईत गेल्यानंतर टोपी खाली पडेल वरती पाहिलं तर, इतक्या उंच इमारती आहेत. म्हणजे टोपी खाली पडण्यासाठी अशी मान खूप वरती करावं लागते. तशा पद्धतीने ती मन रूढ झालेली आहे. स्कायक्रेपर्स बिल्डिंग्स असं म्हणलं जातं त्यांना. इतक्या उंच उंच इमारती आपल्याला मुंबईमध्ये दिसून येतात. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्वर्स इन इंग्लिश. IITमध्ये गेल्यानंतर तिथले बरेचसे शिक्षक विद्यार्थी जे होते कन्वर्स इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये काय करायचे, चर्चा करायचे, कन्वर्जन करायचे, संभाषण करायचे. वेअर ॲज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. परंतु लेखकाचं इंग्लिश मात्र अच्युत गोडबोले यांचं अतिशय वीक होतं, दुबळं होतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. कारण त्यांचं संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. त्यांचं स्पोकन इंग्लिश जे होतं ते अतिशय खराब होतं, वाईट होतं, पॅथेटिक होतं. नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक वोकॅब्युलरी. त्यांची वोकॅब्युलरीज फक्त वीक होती अशातला भाग नाही, बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल. त्यांचे प्रोनाऊन्सिएशन सुद्धा कसे होते, अतिशय भयानक होते. अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्स इज व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट. आणि त्यांना जे काही सांगायचंय ते सांगत असताना ते वाक्यांची जी रचना करायची ती रचना सुद्धा कशी होती, ऑकवर्ड होती, अवघडल्यासारखी होती. म्हणजे त्या अगोदर एखादं वाक्य मराठी तयार करायची आणि नंतर काय करायचे, इंग्लिशमध्ये सांगायचे. ते चुकीची पद्धत आहे. ड्यू टू ऑल दिस, या सगळ्या गोष्टीमुळे आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली. त्यांना एकटे वाटू लागलं. अँड टेरिफाईड, त्यांना भीती वाटू लागली की आय हॅड मुंबई टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. आणि खास करून त्या मुंबई शहरामध्ये आणि त्या IITमध्ये त्यांना काय वाटू लागलं, असुरक्षित वाटू लागलं, एकटे वाटू लागलं, भीती वाटू लागली. आय हॅड डेव्हलप्ड अँड इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. त्यांच्यामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालं. इन्फेरियरिटी म्हणजे एक असा न्यूनगंड निर्माण झाला की आपण या सगळ्यांपेक्षा कसे आहोत, कमी आहोत, आपल्याला काही येत नाही, आपण अडाणी आहोत किंवा आपण गावंढळ आहोत, असा एक कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आणि मग आपण IIT मधून पळून जावं आणि मुंबईमधून सुद्धा पळून जावं, घरी जावं निघून सोलापूरला, असं त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी काय झालं, आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी. चहा पीत ते त्यांच्या हॉस्टेलमध्ये एका टेबलवरती निवांत बसलेले होते. वेन अ सिनियर गाय केम, त्यांच्याकडे त्यांचा सिनियर गाय म्हणजे त्याच्यापेक्षा त्यांचा सिनियर विद्यार्थी, सिनियर सहकारी त्यांच्याकडे आला. अँड सॅट ऑन द चेअर ॲडजस्टंट टू मी. आणि त्यांच्या शेजारीच ॲडजस्ट करत तो चेअर टाकून काय झाला, बसला. ही वॉज कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. तो कॉन्व्हेंटच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेला मुलगा होता, निवासी शाळेमध्ये शिकलेला मुलगा होता. विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश. त्याचं इंग्लिश जे होतं ते अतिशय सॉफिस्टिकेटेड, चकचकीत होतं, फ्लुएंट इंग्लिश होतं. ॲट लिस्ट स्पोकन ऑर कलोक्वियल इंग्लिश. जे इंग्लिश होतं ते कलोक्वियल होतं, म्हणजे पोलिश फर्निश्ड वेल मॅनर्ड इंग्लिश होतं त्याचं. ही वॉज अ बिट ॲरोगंट. तो थोडासा उद्धट होता. अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. त्याला माझा पाय खेचायचा होता, म्हणजे त्याला माझी टिंगल करायची, त्याला माझी टर उडवायची होती. ही ट्राय टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी. त्यानं माझ्याबरोबर काही थोडंसं संभाषण करण्याचा प्रयत्न केला, कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न केला. अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट
एव्हरी सेंटेन्स, आणि मग प्रत्येक वाक्यातल्या ज्या एरर्स होत्या, चुका होत्या, त्या त्यानं काय केलं, दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड, तो जो जो काही बोलला त्याच्यामध्ये कोणकोणत्या ग्रामरच्या चुका असतील, व्होकॅब्युलरीच्या चुका असतील, वाक्यांच्या रचनाच्या चुका असतील, या सगळ्या चुका त्यानं काय केल्या, दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी, आणि असा 5 मिनिटं त्यानं काय केला, अच्युत गोडबोले यांचा अपमान केला आणि तो त्या ठिकाणून काय झाला, निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. लेखकाला अतिशय ह्युमिलेट वाटलं, अपसेट वाटलं. ह्युमिलेट म्हणजे काय, अपमानित झाल्यासारखं, कमी असल्यासारखं वाटलं. अपसेट, लेखक उदास झाला. आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं, आपण त्या ठिकाणून पळ काढला असता, आपण घरी आलो असतो. पण तो लेखक होता, ते अच्युत गोडबोले होते. त्यांना जर एखाद्याने एखादी गोष्ट जमत नाही असं सांगितलं तर ते सोडून देत नव्हते, तर त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचे की का जमत नाही, याच्यामध्ये नक्की असं काय आहे, कोणती अशी गोष्ट आहे की ज्यामुळे हे मला जमत नाही, ते त्याचा तपास करायचे आणि तो आपल्यामध्ये असणारा दोष ते दूर करायचे आणि ती गोष्ट आत्मसात करायची. त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हतं, ही त्यांच्यात असणारा दोष होता, तो त्या मुलांना दाखवून दिला. याच्यावरून ते ह्युमिलेट झाले, अपमानित झाले, अपसेट झाले, पण त्यांनी तो दोष दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ॲज इट इज आय वॉज फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट. एका पराभूत मानसिकतेमध्ये ते होते, क्वाईट डिफरंट, फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड, त्यांना नैराश्य आलं होतं. अँड दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ, आणि हा इन्सिडेंट जो होता तो त्यांच्या जीवनातला इंग्लिशच्या स्पीकिंग संदर्भातला शेवटचा प्रसंग होता. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन, ते जवळजवळ आतून तुटून गेलेले होते. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. त्यांना त्या ठिकाणी अजिबात थांबू वाटत नव्हतं, त्या ठिकाणी स्वतःचं खच्चीकरण झाल्यासारखं वाटत होतं आणि अक्षरशः आता आपण सोलापूरला काय व्हावं, पळून जावं किंवा सोलापूरला निघून जावं अशी त्यांची इच्छा झालेली होती. हावेवर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम. तसं ते म्हणतात की माझ्याकडे असणारी सेल्फ इस्टीम, स्वयंप्रेरणा, विच स्टॉप्ड मी, त्याने मला काय केलं, थांबवलं. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी. अचानक त्यांच्या मनामध्ये 2 भावना निर्माण झाल्या, डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ. ह्या खूप महत्त्व आहे. त्यांच्या मनामध्ये निर्धार व्यक्त झाला आणि स्ट्रेंथ, त्यांच्या मनाने ताकद घेतली, आणि या दोन्ही भावनांनी केम ओव्हर मी, त्यांच्यावरती विजय मिळवला, ग्रिप्ड मी, त्यांच्यावरती पकड मिळवली. डिस्पाइट हॅलिंग फ्रॉम सोलापूर, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन अ स्कूल, कॉलेज and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. Despite hailing from Solapur, मी जरी सोलापूरला आलो असलो तरी सुद्धा, if I could be a rank holder in the school, मी रँक होल्डर होतो स्कूलमधला, कॉलेजमधला आणि IIT मधला, with many awards in mathematics, बरेचसे मॅथमॅटिक्समध्ये अवॉर्ड्स मी जिंकलेले होते. there must be something right with me, माझ्यामध्ये काहीतरी चांगलं असेलच ना. वाय शुड आय गिव्ह अप, मग मी का सोडून द्यायचं हे सगळं. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, आणि ते पण एवढ्या छोट्याशा मूर्ख गोष्टीसाठी की मला इंग्लिश बोलायला जमत नाही, हा त्यांच्या मनामध्ये विचार आला. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर. आता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून पळून जाणार नव्हतो किंवा हे सोडणार नव्हतो. अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक, आणि मग त्यांनी निर्धार व्यक्त केला की मी आता संघर्ष करणार आहे, मी आता इंग्लिश शिकणार आहे, मी आता या अपमानाचा लढा देणार आहे. ॲज आय क्लाइम्ड द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, ते त्यांच्या हॉस्टेलच्या, सी ऑन द पेज नंबर 81, पान नंबर 81वरती पहा, ते त्यांच्या हॉस्टेलच्या रूमच्या पायऱ्या ज्या होत्या त्या चढून वरती जात होते. त्यावेळेस माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा सगळा प्लॅन काय झालेला होता, तयार झालेला होता. Normally most of us who are educated in vernacular languages, सहजासहजी मोस्ट ऑफ अस, आपण बरेचसे who are educated in vernacular languages, आपण vernacular languagesमध्ये काय झालेलो असतो, मोठे झालेलो असतो किंवा वर्नॅक्युलर टोनिंगमध्ये शिकत मोठं. आपलं इंग्लिश कसं आहे, वर्नॅक्युलर आहे. वर्नॅक्युलर म्हणजे कसलं, नेटिव्ह, रिजनल. आपण नेटिव्ह रिजनल भाषेमध्ये काय करत असतो, शिकत. नेटिव्ह भाषेमध्ये शिकलं म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आपण पोलीस म्हणतो, बरोबर आहे. पोलीसचे स्पेलिंग काय आहे, POLIC, पण त्याचं ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते तसं नाही,
त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे माहिती आहे का, पोलीस असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. पण आपण त्याचा पोलीस असा उच्चार करतो, त्याला म्हणायचं व्हर्नॅक्युलर लँग्वेज. आपण इंग्लिश जे शिकलो ते व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये शिकलेलं आहे असं त्यांचं मत होतं. सच ॲज मराठी, थिंक इन मराठी बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश. जसं की आपण इंग्लिश शिकत असताना आपण अगोदर मराठीमध्ये विचार करतो आणि नंतर इंग्लिश शिकतो. ट्रान्सलेटेड इन इंग्लिश, ते नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो अँड देन समहाऊ ट्राय टू स्पीक आउट, आणि त्यानंतर मग ते बोलण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. दिस ट्रान्सलेटेड इंग्लिश सेंटेन्सेस इन ॲन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन. हे जे ट्रान्सलेटेड इंग्लिश सिस्टम जे आहे किंवा सेंटेन्स जे आहेत हे नेहमी आपल्याला काय करतं, ऑकवर्ड करतं, अडथळा आणतं, अडचणीत आणतं. ही पद्धत कशी आहे, चुकीची आहे. आय हॅड डिसाइडेड दॅट, मग मी ठरलं होतं, आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट, मी यापैकी काही करणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स, मला त्या इंग्लिश भाषेमध्ये प्रभुत्व हवं होतं, त्याचं प्रावीण्य मिळवायचं होतं. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहुड. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्याची जी इच्छा आहे, यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी, ही माझ्यामध्ये कधीपासून होती, सिन्स द चाइल्डहुड, अगदी बालपणापासून होती, अगदी लहानपणापासून होती असं म्हणजे. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, मला यात यश येवो किंवा न येवो, आय ऑलवेज सेट माय एम्स हाय, मी नेहमी माझी स्वप्न कशी ठेवलेली आहेत, उच्च ठेवलेले आहेत. मला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्याचा ध्यास लागलेला असायचा. इन दिस केस टू, या केसमध्ये सुद्धा आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश, मला एक्सलंट इंग्लिश बोलायचं होतं, फ्लुएंट इंग्लिश बोलायचं होतं, एलिगंट आकर्षक असं इंग्लिश बोलायचं होतं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. पहिली गोष्ट कोणती होती सगळ्यात महत्त्वाची, तर मी इंग्लिशचे न्यूजपेपर्स आणि इंग्लिशच्या नॉवेल्स वाचायला काय केली म्हणतात, सुरुवात केली असं म्हणता येते. आय स्टडीड एटमॉलॉजी अँड फोनेटिक्स, आणि मग त्यांनी एटमॉलॉजी आणि फोनेटिक्स शिकायला सुरुवात केली. म्हणजे भाषेचे जे साऊंड सिस्टम आहे ते त्यांनी काय केले, शिकायला सुरुवात केली. अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. त्याचबरोबर रूट्स ऑफ द वर्ड्स, शब्दांचे मूळ काय आहेत, त्याचे प्रोनाऊन्सिएशन कशा आहेत, त्याची कशी करायची, या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केली, शिकायला सुरुवात केली. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर, ते आरशापुढे उभा राहावं लागले. अँड प्रॅक्टिस, आणि सराव करू लागले कशाचा, स्पीकिंग, रियलायझिंग माय मिस्टेक्स, बोलण्याचा सराव करू लागले. रिअलायझिंग माय मिस्टेक्स, त्यातून त्यांना काय समजू लागल्या, त्यांच्या चुका समजू लागल्या. अँड करेक्टिंग देम माय सेल्फ ऑल द टाइम, आणि त्या सगळ्या चुका ते स्वतःच काय करू लागले, दुरुस्त करायला लागले. अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे, आणि मग दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये हळूहळू काय होत गेली, प्रगती होत गेलेली आहे. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी काय करूया, थांबूया. बाकीचा पुढचा तास पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. ओके, धन्यवाद.